हा कामिनीजी बोला. आज बरी आठवण काढलीत. कुणाचा गेम वाजवायचा आहे? तसंच काही काम असल्याशिवाय मी तुम्हाला फोन करत नाही. एक फोटो पाठवलाय. हां मुलगी आहे, तोच गेम करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या आणि तुमच्या मध्ये कुणीही आलं तरी हायगाई करायची नाही. बरं ॲडव्हान्स पाठवलेले आहेत मी. उरलेले काम झाल्यानंतर मिळतील. ठीक आहे. ठेवते. ग्रॅनी आजी, मग म्हणजे तू तू खरंच कमळीला आई तू खरंच अरे काय आ? काय ग, या तुझ्या आजीला, तुझ्या ग्रॅनी आजीला काही थातूर मातूर आजी समजू नको, कळलं? कारण माझा जो काही डाव असतो, माझं जे डोकं चालतं ना, ते सगळं तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. कमळी नावाचा काटा तुझ्या आयुष्यातनं कायमचा दूर करणार आहे मी. खट्टूला तर माहित आहे, कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. खूप खुश आहे. Rish, I'm calling. हा निका, Hey Rish, कुठे आहेस? आता यावेळी घरीच असणार ना मी. बोल, काही काम होतं का? हाँ ऍक्च्युली मी बोलत होते की कॅन वी मीट फॉर अ कॉफी. आय मीन मी ना कबड्डीबद्दल विचार करून करून खूप स्ट्रेस्ड आउट झाली आहे. तर आपण कॉफीला बाहेर जाऊया का? म्हणजे तुझ्यासोबत टाइम स्पेंड करेन ना, तर मला पण थोडंसं रिलॅक्स्ड वाटेल. आय एम सो सॉरी अनिका, मला घरात कामं आहेत जरा आणि कॉलेजची पण कामं आहेत, सो नाही पॉसिबल होणार. सम अदर टाइम मे बी. ओके फाईन, सम अदर टाइम. त्या गावच्या आपने विचारलं असतं तर लगेच धावत धावत गेला असता कॉफी प्यायला. आणि का सोड ना, तू असा का विचार करतेस? मे बी इज रिअली बिझी. आणि तसं पण आता गावच्या त्याच्या लाईफ मधनं लवकरच बाय बाय होणार आहे. सो मी आणि रिश आम्ही दोघंच आता लाईफ एन्जॉय करू. ग्रॅनी आजी तुसी ग्रेट हो. चुकला रे, चुकला. कॅच. ए काय, कोणाचा फोन होता? कमळीचा? नाही. हा, कमळीचा नाही. मग कोणाचा फोन येणार तुला? फिर मन में इतना लड्डू क्यों फुटा? काय काय ब्लश करतोयस बघ, ब्लश करतोयस. मी ब्लश करतोय. हे बाबा, त्या अनिकाचा फोन होता. तिचे फोन घेऊन घेऊन वैतागलो मी. उठसूट फोन करत असते यार. हा, म्हणजे साहेब आता अनिकाचा कॉल आला की वैतागणार आणि कमळीचा फोन आला की खुश होणार. अरे मेरे बागडो. ते तसं नाही काम. कुणाची तरी गंमतच आहे जणू. साहेबा तू नव्हतास ना, तेच बरं होतं. आल्यापासूनही फालतू बडबड करतोस. हो, आमची ती फालतू बडबड आणि तुम बोले वो सही. ठीक आहे रे. तुला कशाला आता मित्राची काळजी वाटेल? दुसरे कोणीतरी आलंय ना आयुष्यात. आणि आता मला माहिती आहे ना, 100% तू हाच विचार करत असणार आहेस की कमळी नायशाला डान्स शिकवायला कधी येणार. अरे बाबा, मी
नाही 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 तू मला काहीच समजवू नको, मला सगळं समजलेलं आहे. आणि काय लहानपणापासून ओळखतो बरं का तुला. काय ते तू त्या गावावरनं सिद्धटेकवरनं परत आलास ना तेव्हापासून नुसतं कमळी कमळी एवढंच सुरू आहे. आणि आता तर काय बाबा, कुणीतरी कबड्डीच्या टीमचा कोच झालेला आहे. कबड्डी 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 कबड्डी. त्यामुळे तुझी गाडी आहे ना एकदम फास्ट. काय काय बोलतोयस? तुला काही सेन्स आहे का साहेबा? का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला? काय बोलतोयस? हा कबड्डी टीमचा कोच. काय विचारते मी? आहे तस नाही तसं नाहीये ते. तसं नाहीये मग कसं आहे? तू आता जे काही बोललायस ना ऐकलंय मी. तुझ्याशी तर मी नंतर बोलते. काय बोलतोय हा? बाबा 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 हे काय झालं? आता ऋषीचं काही खरं नाही, पण त्याआधी माझं काय? ऋषी मी तुला विचारतेय. आई प्लीज चिडचिड करू नकोस. चिडण्यासारखं काहीच घडलेलं नाहीये. हे सगळं काय चाललंय साहेबा? ऋषी आणि कबड्डीचा कोच, तेही त्या कमळीच्या टीमचा. आणि हे सगळं मला बाहेरून कळतंय. हा हे सगळं आत्ताच थांबायला हवं. बाबा अरे ऋषी, हां ही फाईल माझ्या रूम मध्ये ठेवली होतीस तू? हां, ती जस्ट तुला स्टडी करायला दिली होती. आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल आहे, एकदा नजरे करून घाल म्हटलं. नाही आई, बघितलं मी. लुक्स गुड टू मी. तुझं काय चाललंय? नाही, मी तुला लेक्चरशिप करण्याची परमिशन दिली, तर आता त्याचा गैरफायदा उचलणार आहेस का तू? काय? हां ऋषी ऋषी, ऋषी ऋषी मी काय विचारते? आई सांगायचं ते माझं सांगून झालंय. ऋषी थांब. ऋषी मी मूर्ख वाटते तुझ्या मागे मागे फिरायला? मी काय विचारते? का बोलणं टाळतोयस? आई मी काय बोलू अजून? सांगितलं ना मी तुला चिडण्यासारखं काही नाहीये म्हणून. मग का विषय वाढवतीयस? मी विषय वाढवते. तू का बोलत नाहीयेस? का पळतोयस? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय ऋषी. ऋषी ऋषी तू इनामदार आहेस आणि त्या फडतूस मुलीच्या टीमचा कोच बनायला निघालायस. आणि हे सगळं कशासाठी? कॉलेजसाठी का त्या 2 वेणीवाल्या कमळीसाठी? आई तू काही काय बोलतेस? ऋषी मला सगळं दिसतं. तुला आणि तिला महाजनांच्या घरात एकत्र पाहिलंय.